आहे आणि त्यावेळेस हा रस्त्याचं काम झालेलं आहे. रस्ता सुंदर केला आहे, पण ह्याच्यावरती बोर्ड जे लावलेले आहेत ते बोर्ड बघा कसे लावलेले आहेत. इथं 65 किलोमीटरचा बोर्ड लावला आहे. 65 म्हणजे गाडीचं स्पीड इथं तुमचं असायला पाहिजे ह्या रस्त्याने जाताना 65चं. आता आपण पुढं जाऊन बघूया की पुढचा बोर्डावरती किती किलोमीटरचं लिहिलेलं आहे. आपण त्या 65 बोर्डापासून इथं आलो आहे. साधारण 150 मीटरचं अंतर असेल हे. आता इथे लिहिलं आहे 20चं, म्हणजे तुमची गाडी ह्या रस्त्याने इथनं जाताना ती 20च्या स्पीडने असली पाहिजे. आता समोर तुम्हाला दाखवतो, त्याच्या समोरच इथं एक बोर्ड आहे ह्या बाजूने लावताना. आता जो बोर्ड पाहिला आहे आपण तो पौडकडनं दारोलीकडे जाण्याच्या दिशेने आहे आणि हा दारोलीकडनं पौडकडे जाण्याच्या दिशेने. इथं बोर्ड लावला आहे 65चा. हा 65चा बोर्ड लावला आहे. त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुठल्या ह्याच्यामध्ये आहे की मी दारोलीकडनं पौडकडे जाण्यासाठी 65चं स्पीड असलं पाहिजे आणि पौड करून दारोलीकडे जाण्यासाठी 20चं स्पीड असलं पाहिजे. एवढा डिफरन्स त्यांनी ठेवलेला आहे. इथं दारोलीवरनं जायचं आहे, अंबरवेटवरनं पौडला 65 स्पीड ठेवायचं आहे आणि पौडवरून दारोलीकडे जायचं आहे तर इथे 20चं स्पीड. बघा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कसा भोंगळ कारभार आहे. करायची म्हणून केलेली कामं आहेत, लावायची म्हणून लावलेले बोर्ड आहेत. हा 20चा बोर्ड, हा 65चा आणि ह्या कॉर्नरला हा धोकादायक कॉर्नर आहे. इथे वस्ती आहे, कुठल्याही वाहनांना इथं राहिलेलं नाही. लावायचे म्हणून लावलेले बोर्ड आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा मूर्खपणा. इथे 35चा बोर्ड आहे. श्लोक इथे 35चा बोर्ड आहे. आता इथं 35चं स्पीड असलं पाहिजे आणि इथे लगेच 20चं केलं पाहिजे स्पीड. चल इथं 20चं आणि ह्याच्या समोर इथं बोर्ड लावलाय 35चा. थांब. पौड करून दारोली आंबरवेटकर जाण्यासाठीचा इथं बोर्ड लावलेला आहे 35चा, म्हणजे तुमच्या गाडीचं स्पीड इथं पाहिजे 35. समोरच्याच बाजूला दारोलीकडून पौडच्या दिशेने जाण्यासाठीचा जो बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डावरती 20चं स्पीडचा बोर्ड लावलेला आहे. म्हणजे तुमचं दारोलीकडून पौडकडे जाताना 20चं असलं पाहिजे स्पीड. कसे बोर्ड आहेत बघा हे. त्याच्याच समोरच्या बाजूला पौडकडून जायचंय दारोलीकडे, दारोलीकडून पौडकडे जायचंय तर 20चं स्पीड असलं पाहिजे. अंबरवेट दारोली पौडकडे जाताना तुमचं स्पीड कॉर्नरला असलं पाहिजे 20. समोरच्या साईडला बघा लावलेला बोर्ड पडलेला आहे, दिशादर्शक बोर्ड आहे. काम इतकं निष्कृष्ट आहे, काही त्याचं नाही. पायाने नुसतं ढकललं तरी त्याचे दगड निघत आहेत, सिमेंट निघतंय. अजिबात त्याचं नाही. हाताने नुसतं हे केलं तरी त्याचे निघून जाते बघा. ते खूप कमकोच काम केलेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये काहीही मटेरियल व्यवस्थित वापरलेलं नाही. भोंगळ कारभार, गलथान कारभार केलेला आहे. अफाट पैसे आलेले आहेत याचे, पण कसे दुरुपयोग त्याचा केलेला आहे हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण. अजिबात व्यवस्थित कामं नाही आहेत. बोर्डाची तर नाहीच नाही. आता दारोली गाव आहे, समोर वस्ती आहे, घरं आहे, तिथे लहान मुलं खेळत असतात. 65चं स्पीड इथं असलं पाहिजे पौडवरून दारोली आंबरवेटकर जाण्याच्या रस्त्याला. इथे 35चं स्पीड असलं पाहिजे बघा.
म्हणजे 100 मीटर सुद्धा जायचं नाही आहे, 65वरनं डायरेक्ट 35वर यायचं आहे. कुठल्या टॅलेंट पाहिजे असं ड्रायव्हरकडं की त्यांनी 65वरनं 35वरती 100 मीटरच्या आतमध्ये यायचं आहे. आणि समोर दारोलीकडून पौडकडे जाताना 40चं स्पीड. मी वारंवार तेच म्हणतोय की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परमपूजनीय पिताश्रींनी असे बोर्ड लावले होते का की पौडवरून दारोली आंबरवेटकडे जाताना 35चं स्पीड ठेवायचं आहे आणि आंबरवेट पौड दारोलीवरून पौडकडे जाण्यासाठीचं 40चं स्पीड ठेवायचं आहे. अतिशय गलथान कारभार, अतिशय भोंगळ कारभार हा ठेवलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई ही व्हायलाच पाहिजे. 50 मीटरचं अंतर आहे 2 बोर्डांमध्ये. एका बोर्डावरती 40 दारोलीकडून पौडकडे जाताना आणि दुसऱ्या बोर्डावरती 35. बघा हा बोर्ड बघा साईडला पडलेला आहे, खाली पडला आहे निखळून, अँगल वाकडा झालेला आहे. बोर्ड उचलूनही बघितला 20 दाखवत आहे, म्हणजे या साईडला 20 आणि समोरच्या साईडला 35 आणि त्याच्या पुढे 50 मीटरवर 40. किती टॅलेंट पाहिजे गाडी चालवण्यासाठी ह्या रस्त्याने, किती हुशार ड्रायव्हर पाहिजे. मला वाटत नाही ह्या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हरकडे एवढं टॅलेंट असेल की समोरनं इकडनं जाताना 20च्या स्पीडने जायचं आहे आणि समोरच्या साईडने 35ने जायचं आहे आणि परत 50 मीटरवरती पुढे गेल्यावरती 40च्या स्पीडने जायचं आहे. वा, सार्वजनिक बांधकाम विभाग धन्य हो तुमचे. हे RTOच्या नियमाप्रमाणे लावलेत का बोर्ड यांनी? ह्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. हे अधिकारी आणि ठेकेदार ह्यांच्यावरती कारवाई ही व्हायलाच पाहिजे. किती टॅलेंट, किती हुशार. मी वारंवार तेच म्हणणार आहे, यांच्या परमपूजनीय पिताश्रींनी लावलेत का हे बोर्ड? अकलेचे तारे तोडले त्यांनी. हे गावठाण आहे दारोली, मंदिर आहेत इथे, लोकवस्ती आहे. इथे कुठलाही बोर्ड नाही. इथे बोर्ड लावलाय तो त्यांनी 25चा, गावाच्या बाहेर 20चा आणि गावठाणात मेन तिथे 25चं स्पीड असलं पाहिजे तुमचं. पौड करून दारोली आंबरवेटकडं आणि आंबरवेटहून दारोलीकडे जाताना 20चं स्पीड. बघा भोंगळ कारभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. इथं दलित वस्तीसाठी जाण्यासाठीचा रस्ता आहे, इथे 40चं स्पीड असलं पाहिजे. बघा मेन चौक आहे हा, इथे वस्तीत जाण्यासाठीचं आहे. साईडला घरं आहेत, लहान मुलं खेळत असतात, शाळा जवळ आहे. एका दारोली आंबरवेटकडनं पौडकडे जायचं आहे 25, पौडवरून दारोली मार्गे आंबरवेटला जायचं आहे, स्पीड असलं पाहिजे तुमचं 40 मेन चौकात. तिथून थोडंसं पुढं 50 मीटरवरती आल्यावरती परत तुमचं स्पीड 25 करायचं आहे. किती टॅलेंट पाहिजे ड्रायव्हरकडे. इथे लगेच 40. बघा 50 मीटरवरती 40, इथे 40 समोर. इतक्या हुशारीने हे बोर्ड लावलेत ना, सार्वजनिक बांधकाम विभागाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हा व्हिडिओ करत असताना संबंधित ठेकेदार आलता. हा व्हिडिओ 13 मेला केलेला आहे संध्याकाळी. हा व्हिडिओ करत असतानाच लगेचच हे बघा इथे 40चं स्पीड आहे, कॉर्नर आहे, वस्ती आहे, तरी तिथे 40 आणि इथे लगेच 50 मीटरवरती 20चं स्पीड असलं पाहिजे. किती टॅलेंट, हुशार सार्वजनिक बांधकाम विभाग, हुशार. हा व्हिडिओ करत असताना बघा इथं 40, समोर 20, इथं 40. किती हुशार आहेत सार्वजनिक बांधकाम खातं. खूप टॅलेंट भरलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागात. अहो तुमच्या एवढं टॅलेंट इथल्या ड्रायव्हर लोकांच्यात नाही हो. हे बघा इथं समोर 40, वस्ती आहे तिथे 40. ह्या व्हिडिओ करत असताना संबंधित ठेकेदार तिथे आले, त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं, त्यांनी ते नाकारलं. इथे बघा 20, तर त्यांनी सांगितलं की आम्ही इकडे भरायला जात होतो त्यावेळेस तुम्हाला पाहिलं म्हणून आम्ही थांबलो. पण त्यांना कोणीतरी सांगितलं हा व्हिडिओ तयार करत असताना आणि ते इथे आले. इथे 20 कॉर्नर आहे आणि त्यांनी आलं, त्यांना म्हटलं ऑन कॅमेरा बोला, तर नाही म्हटले आम्ही 2 दिवसात हे बोर्ड पूर्ववत करून घेतो म्हटले, आम्हाला 2 दिवसाची वेळ द्या. म्हटलं ठीक आहे 2 दिवस थांबतो. आज 18 दिवस झालेत, 18 दिवसातही त्यांनी बोर्डाचं कुठलंही काम केलेलं नाही. पडलेले बोर्ड तसेच आहेत, नादुरुस्ती तसेच आहेत, बोर्डाचं व्यवस्थित किलोमीटरचे लावलेले नाही आहेत. हे बघा इथं 25
अशा पद्धतीने पूर्ण भोंगळ कारभार हा त्यांनी केलेला आहे. सबंध पौड ते आंबरवेट भरेपाटापर्यंत अशाच बोर्डाचं कामकाज केलेलं आहे. संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांनी त्यांनी पेमेंट काढलेलं आहे त्यांच्यावरती ही कारवाई ही नक्कीच व्हायला पाहिजे. धन्यवाद. आपण बघत आहात मुळशी रत्न विनायक गुजर.